आज आमचा दुसरा दिवस. आज पूर्ण प्रवास आहे. आत्ता आम्ही रात्री ह्या हॉटेलला थांबलो होतो हरिद्वारमध्ये. तर हरिद्वारमधनं आजचा प्रवास सुरू होईल. 200-250 किलोमीटर प्रवास करून आज आम्हाला बारकोटला पोचायचं आहे. तर चला निघूया आजच्या प्रवासाला. प्रवास सुरू करण्यापूर्वी सकाळी आमचा ब्रेकफास्ट आमचे जे कुक होते राजू म्हणून त्यांनी तयार ठेवला होता. तर सगळे ब्रेकफास्ट करतायत ते मी टाईम लॅप्समध्ये कव्हर केलं आहे. ब्रेकफास्ट संपला की आपला पुढचा प्रवास सुरू होईल. तर ही महिंद्रा पिकअप आहे. हिच्यामध्ये आमचं कुक असणार आहे आणि त्यासोबत त्याचे साहित्य. आणि पाठीमागे टेम्पोमध्ये सगळे रेडी होत आहेत आणि तयार होऊन आजचा प्रवास सुरू करणार आहेत. आमचे ड्रायव्हर आहेत, त्यांनी वरती सर्व बॅग व्यवस्थित पॅक केल्या आहेत. हे होतं आमचं रात्रीचं हॉटेल आणि थोड्या वेळानेच प्रवासाला सुरुवात करूया. त्याच्या आधी लेडीज गँगचं फोटोशूट. अशा प्रकारे फोटो सेशन, नाश्ता वगैरे आटपून आमची प्रवासाची सुरुवात झाली. आजचा प्रवास हा जवळपास 170-180 किलोमीटरचा असणार आहे. आणि देहराडूनपासून पुढे निघाल्यानंतर संपूर्ण रस्ता हा घाटाघाटांमधनं असतो. त्यामुळे म्हणजे किलोमीटरमध्ये ते जरी अंतर कमी वाटत असलं तरी ॲक्च्युअल पोचायला तिथे 8 ते 9 तास आम्हाला लागणार आहेत. रस्त्यांमध्ये जेवणासाठी सुद्धा थांबणार आहोत. तर तो जेवण, स्वयंपाक त्याच्यात वेळ जातो. तर आता रस्त्यात बोर होऊ नये म्हणून आमच्या ग्रुपने मग कोणाला श्लोक येतील, कोणाला भजन, अंताक्षरी अशा गोष्टी सुरू करून आणि आमचा हा प्रवास आम्ही कंटिन्यू केला. त्याचा
तेरे आंगन की कोई नहीं, साजन की मैं तुलसी तेरे आंगन की मेरे दिल में ख्याल आता है कैसे तुझको बनाया गया है मेरे लिए, जैसे मेरे सितारों में बस रही ज़मीं अशा प्रकारे भजन, गाणी, गोष्टी, काही म्हणी, उखाणे, कोडे अशा वेगवेगळ्या गोष्टींनी टाईमपास करत करत आम्ही आमचा पुढचा प्रवास मार्गक्रम करत होतो. कारण की अशा तास म्हणजे 5-10 तास काय करणार काय गाडीत बसून, म्हणून ज्याला जसं जमेल जे म्हणता येईल अशा प्रकारे सगळ्यांची करमणूक केली. चारधाम यात्रेचा प्रवास हा तसा तर थोडा खडतर असाच आहे. आणि अचानक जेव्हा यात्रा सुरू होती तेव्हा खूप गर्दी वाढते. त्यामुळे जे तीर्थस्थानाला आपल्याला पोहोचायचं असतं तर आदल्या दिवशी रात्री 1 वाजता उठून जवळपास 2 वाजता गाडीत बसायचं, जेणेकरून आपण लवकरात लवकर. तो अभी हम पहुंच गए हैं कटा पत्थर चेक पोस्ट. तो ये चेक पोस्ट है, यहाँ पे यात्रियों की पूरी जानकारी, ड्राइवर का वेरिफिकेशन और रजिस्ट्रेशन जो है ऑनलाइन किया हुआ यात्रा का, उसकी पूरी जांच होती है और उसके बाद ही आगे गाड़ी छोड़ेंगे. तो आज हम जा रहे हैं बारकोट. तो बारकोट यहाँ से अभी करीब और 100 किलोमीटर बचा है. तो ये चेक पोस्ट के बाद पूरा वेरिफिकेशन होगा, फिर हमें आगे जाने दिया जाएगा. तो यात्रा को आने से पहले आपको रजिस्ट्रेशन करना बहुत ज़रूरी होता है. विदाउट रजिस्ट्रेशन आप यात्रा में नहीं जा सकते. तो यहाँ पे अभी अनुज वर्मा जी है जो हमको ये यात्रा में क्या क्या डॉक्यूमेंट्स लगते हैं उसके बारे में थोड़ी जानकारी देंगे. अच्छा, ऐसा है, जो भी पैसेंजर जो कहीं से भी आ रहे हैं, जो चारधाम यात्रा के जाना के इच्छुक हैं, उनके लिए सबसे पहले अगर टैक्सी गाड़ी है उनकी, वो गाड़ी बुक करके जाते हैं तो उसमें सबसे पहले उनका रजिस्ट्रेशन कि गाड़ी में कितने आदमी हैं, सबका पैसेंजर रजिस्ट्रेशन, किस डेट पे उनका रजिस्ट्रेशन है. उसके बाद गाड़ी का ग्रीन कार्ड होता है, एक ग्रीन कार्ड बनाना पड़ता है, फिर एक यात्रा ट्रिप कार्ड. ये 3 चीज़ें लगती हैं बस. इसके अलावा यदि कोई अपनी पर्सनल कार से लेके जाता है, फैमिली पर्सनल कार में जाती है, तो उसके लिए केवल उसका रजिस्ट्रेशन अनिवार्य है कि वो किस डेट में कौन से मंदिर में जाएंगे. बस केवल इसका इतना प्रोसेस है. ग्रीन कार्ड क्या होता है? ग्रीन कार्ड होता है एक गाड़ी का बनता है जिसमें इसके यात्रा का टूर होता है कि कब से कब तक इनकी यात्रा स्टार्ट हो रही, वो ये होता है उसमें. हाँ, गाड़ी का पूरा जो भी डॉक्यूमेंट. उसके बाद एक ट्रिप कार्ड होता है कि ये कहाँ जा रहे हैं, कब तक आएंगे, और एक जो पैसेंजर रजिस्ट्रेशन होता है उसमें इनकी डेट लिखी होती है कि किस मंदिर में इनको किस डेट पे जाना है, चारों धाम का. इतना प्रोसेस है बस. थैंक यू अर्जुन जी, आपने जो जानकारी दी यात्रियों के लिए इससे काफ़ी हेल्प होगा. धन्यवाद. थँक यू. अशा प्रकारे या पोलीस अधिकाऱ्यांकडून आम्हाला छान माहिती मिळाली. आपल्यालाही जर चारधाम यात्रा करायची असेल तर इथे तुमचं यात्रेचं रजिस्ट्रेशन करणं खूप जरुरी आहे. रजिस्ट्रेशन नसेल तर जसे ह्या ठिकठिकाणी चौक्या आहेत चेकिंगच्या, तर अशा चेकिंगमध्ये रजिस्ट्रेशन नसेल तर तिथूनच तुम्हाला परत पाठवलं जातं. पुढचा प्रवास
करता येत नाही, कारण की वरती लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि अचानक जर जास्त गर्दी आली तर तिथे लोक मावत नाही आणि मग अननेसेसरी सर्वांनाच त्रास होईल आणि मग वेगवेगळ्या गोष्टी उद्भवतात. तर त्यासाठी त्यांनी हे आपल्याला थोडं त्रासदायक वाटतं, पण ह्या चेकिंगमुळे आम्हाला आतापर्यंत कुठेही अडचण आली नाही, अजून गर्दी अशी कुठे भासली नाही. तर आमचा आत्तापर्यंत तरी प्रवास हा सुखकर झाला आहे. आता आपण बाजूने बघत असाल तर या 2 घाटांच्या मध्ये हा एक डॅम बनवला आहे, ज्याच्यावरती की हायड्रोलिक पॉवर जनरेट करून इकडे इलेक्ट्रिसिटी ते वापरतात. तर असे ठिकठिकाणी मध्ये मध्ये बांध लावतात आणि मध्ये मध्ये हे इलेक्ट्रिक हायड्रोलिक पॉवर स्टेशन्स पण लागतात. आता गाणे गप्पा गोष्टी सगळ्या होत आल्या आणि आता जवळपास जेवणाची पण वेळ होत आली आहे. तर पुढे कुठे एखादं हॉटेल बघून आमचा कुक तिथे, म्हणजे कुकची टीम आहे, ते थांबवून आणि ऑलरेडी जेवणाचं त्यांनी स्वयंपाकासाठी सुरुवात केली असेलच, तोपर्यंत आम्ही तिथे पोहोचू आणि मग थोडासा तिथे हॉल्ट करू आणि मग पुढचा प्रवास पुन्हा सुरू होईल. तो ये बनने जा रही है दाल. अब दाल में डाला गया अजवाइन. अजवाइन के बाद अभी डाल दिया बड़ा बड़ा कटा हुआ प्याज और इस तरफ बन गया आलू गोभी. तो थोड़ी देर में दाल भी बन जाएगी. हाँ, इधर कुकर में दाल गला के रख दी है, बस इसको अभी तड़का देंगे और अपना दाल रेडी. प्याज के बाद थोड़ा सा हींग का तड़का और उसका मस्त स्मेल आ रहा है. तर यमुनोत्रीवर जाताना पुढचा पडाव. तर सोबत आम्ही कुक घेतला आहे, तर इथे जेवण बनतं आहे. तर त्यामध्ये आता इकडे कोबी बटाटा तयार आहे, इकडे वरण बनवत आहेत थोडं मसाल्याचं फोडणीचं. त्याच्यात कांदा, आधी त्यांनी अजवाईन टाकली, ओवा, त्यानंतर कांदे, त्यानंतर हिंग आणि त्यानंतर टमाटे आणि कसुरी मेथी. आता टाकली हळद. इकडे या बाजूला डाळ कुकरमध्ये रेडी बनवून, एकदा ही फोडणी झाली व्यवस्थित की त्याच्यामध्ये डाळ टाकणार आणि आपली डाळ तयार. हे काय आहे? जिरा गोल की धना पावडर. धना पावडर. इकडे पोळ्यांसाठी कणिक मळली जाती आहे, पीठ तयार होत आहे. मसाले थोडासा गरम मसाला आणि थोडंसं पाणी. ही झाली डाळीची फोडणी. फोडणीला चांगलं तेल सुटलंय आता. तेल सुटल्यानंतर आता त्याच्यात आपण टाकणार आहोत
डाळ, डाळ कुकरमध्ये छान उकडली आहे, शिजवली आहे. एकदम प्युअर डाळ. त्यांचा चमचा गेला हात. अशा प्रकारे डाळ तयार झाली. तर ही आमची कुक, त्यांची पिकअप व्हॅन, त्यात सगळं साहित्य. टेम्पो ट्रॅव्हलर थांबला आहे. तर थोडा वेळ जेवण तयार झालं की मग जेवण करून पुढचा प्रवास सुरू होईल. सोबतच एक छोटासा धबधबा आहे आणि चांगल्या प्रकारे पाणी वाहत आहे. एक छोटंसं हॉटेल दिसलं इथे, पहाडी रेस्टॉरंट. त्यांनी इथे जेवण बनवायला जागा दिली आहे. तर वरती जेवण बनवायचा कार्यक्रम सुरू आहे. जेवण बनवून तयार झालं की तिथनं जेवण करू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर ही मागे हा आमचा टेम्पो आणि ही आमची कुक व्हॅन, पिकअप व्हॅन. आणि तोपर्यंत इकडे बाकी मंडळी धबधब्याचा आनंद घेत आहेत. तर तो नैसर्गिकरित्या येणार छान छान गार पाणी. हॅलो ओ भाई साहब, फायनली गरम गरम पोळ्या बनतायत. इकडे हा दादा पोळ्या लाटतोय, हे भाऊ इकडे पोळ्या शेकतायत. पोळ्या म्हणजे फुलके इकडचे. आणि जेवण तयार. तर असं आमचं चालता चालता ऑन द वे रस्त्यातला दुपारचा जेवणाचा प्रोग्राम. आणि अशा जेवणाला बाकी काही बघायचं नसतं. अशा जेवणाला जी चव येते ती बाकी हॉटेलमध्ये आणि घरी ती येत नाही. त्याचा एक वेगळा फॅक्टर असतो. अशा प्रकारे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून जेवण आटोपलं. कारण अशा प्रवासात तुम्ही बघत असाल पूर्ण रस्ता हा उंच उंच जे डोंगर आहेत त्यांच्या अगदी कपाऱ्यात कडेकडेने छोटासा खोदून बनवलेला असतो. असं अचानक मध्ये कुठे थांबता पण येत नाही, कारण की रस्ता छोटा आहे. एखादी गाडी थांबली तर संपूर्ण ट्रॅफिक ही जाम होऊ शकते. त्यामुळे ठराविक ठिकाणीच थांबता येतं. आणि म्हणूनच ह्या प्रवासात जे कोणी येतात यात्रेकरू, ते आपल्यासोबत आपला कुक घेऊनच जनरली निघतात, जेणेकरून कुकची जी गाडी असते ती पुढे जात असते. त्याला अंदाज येतो कुठे ट्रॅफिक जाम आहे किंवा कुठे एखादा स्पॉट आहे. इथले हॉटेलवालेही जे आहेत ते अशा जेवण बनवण्यासाठी छोटंसं एक पेमेंट घेऊन आणि तिथे सर्वांना ती त्यांची जी व्यवस्था आहे बसण्याची वगैरे पाण्याची ती वापरू देतात. म्हणजे हा इकडचा तसा ट्रेंडच आहे की त्यांनाही माहिती आहे ते देवदर्शनाला येणारी मंडळी आहे आणि वेगवेगळ्या राज्यातनं येते. तर तिथलं जे जेवण आहे ते म्हणजे 10-12 दिवस आता
अशा ह्या प्रवासात काढायचे आहेत. तर थोडंसं ती जर जेवण पाणी ते चेंज झालं तर मग आजारी पडायला लागतात लोक. तर हे गरम गरम जे बनतं रस्त्याने तर त्याच्याने थोडासा हा त्रास थोडा कमी होतो. त्रास तर हा शेवटी होणारच आहे. एवढे वळणावळणाचे रस्ते. आपण जनरली 500-700 MSL 500-700 मीटर मीन सी लेवलवरती राहत असतो आणि इथे सुरुवातच जी होती ती 1000 ते 1200 मीटरच्या मीन सी लेवलवरनं. त्यामुळे शरीराला सडन तो बदल जरा त्रासदायक ठरतो. आणि जसं जसं उंचावर पुन्हा पुढे जात राहू, कारण ही चारही ठिकाणं जी आहेत ते अराऊंड 3300 मीटरच्या उंचीच्या लेवलला आहेत. तर तिथे पोचल्यानंतर थोडीशी चिडचिड व्हायला लागते. काहींचं अर्धवट डोकं दुखायला लागतं. आणि हा एक दिवस नाही आहे. मोस्टली रोज रात्री 1-2 वाजता उठून आंघोळ करून आणि रोजच्या रोज प्रवास करायचा असतो. तर त्यामुळे थोडासा त्रासदायक आहे. पण मनामध्ये जी प्रत्येकाची एक भावना, एक असं मनाशी गाठलेलं असतं की नाही मला हे 4 धाम पूर्ण करायचेच आहे. तर तीच एक ऊर्जा असते की जी ही 10 दिवस माणसाला या खडतर प्रवासात सुद्धा टिकून राहू देते. कारण की 4 धाम म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर खूप अवघड आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ते लिमिटेड पिरियडसाठी असतं, 6 महिन्यासाठीच. म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी हे मंदिरांची दारं उघडतात आणि रफली भाऊबीज जे असते त्या दिवशी ही बंद होतात. बद्रीनाथ धाम जे आहे ते कदाचित मला नक्की माहीत नाही, पण ते बहुतेक चालू असतं. तिथे थेट मंदिरापर्यंत जाण्यासाठी रोड आहे, म्हणजे मंदिराच्या अलीकडे पार्किंगपर्यंत. तर तसं ते तिथे पोचण्यासाठी सोपं आहे. पण तिथे जो दुसरा त्रास आहे थंडीचा, कारण की तिथे टेम्परेचर हे खूप कमी असतं. तर तिथे तो एक त्रास आहे. म्हणजे ते तसं म्हटलं म्हणजे सगळे 4ही धाम हे अवघडच आहेत. आणि जनरली ह्या 4ही धाम्समध्ये जी लोकं येतात ती ज्यांची ॲटलिस्ट 50च्या पुढे गेलेले आणि बरेचसे 70-80च्या पुढे गेलेले अशी वयस्कर मंडळी येते. गप्पा मारता मारता आम्ही आमच्या बारकोट येथील डेस्टिनेशनला येऊन पोचलो आहेत. तर पोचल्यानंतर आता सर्व मंडळी उतरून आपल्या इथे आमचा मुक्काम 2 दिवस टेंटमध्ये असणार आहे. तर सर्व आता सेटल झाले किंवा होत आहेत. तर मला थोडा वेळ मिळाला तर मी म्हटलं थोडं 4ही बाजूने इथलं थोडंसं शूटिंग करावं. तर ॲज युजल समोर हा आमचा टेम्पो उभा आहे आणि या मंडळींचं इथे उतरलं की पुन्हा काम सुरू होतं. म्हणजे जे कुकची टीम आहे ती पुढे आली आहे. ते आता कोणासाठी चहा वगैरे त्या गोष्टींचं आधी सुरू होतं. आणि आमच्यासोबत लकीली आपल्या महाराष्ट्रातनंच राजू म्हणून एक होते. ते इथले जे कुक आहेत ते UP साईडचे आहेत, पण त्यांना ते आपले महाराष्ट्रीयन पद्धतीने कसं बनवायचं याचं ते गाईड करत होते. तर हे समोर राजू आणि दुसरे ड्रायव्हर राजू. आतापर्यंत तर आमचा प्रवास छान झाला आहे आणि गाडी पण त्यांची व्यवस्थित ते चालवत आहेत. तर हे टेंट आहेत 4ही बाजूने. जर बघाल तुम्ही तर 4ही बाजूने मस्तपैकी डोंगर आहेत आणि त्यात डोंगराच्या मध्यभागी असे हे छान असे टेंट बनवले आहेत. त्यामुळे इथे 2 दिवस आमचे छान जाणार आहेत. आणि सध्या सगळीकडे उष्णतेची लाट सुरू आहे. त्यामुळे टेंटमध्ये थांबणं एवढं मोठं इथे चॅलेंजिंग ठरणार नाही आहे. आणि टेंट हे सुंदर आहेत, छान आहेत. इथे समोर छोटंसं मंदिर पण त्यांनी बनवलेलं आहे. जर सकाळी उठून आपल्याला देवदर्शन करून किंवा संध्याकाळी आरती वगैरे करण्यासाठी
तर मंदिर पण बनवलेलं आहे. तर आणि टेंटचा आता आपण पुढे जाऊन आतून वगैरे कसं आहे ते बघूया. आतमध्ये पंखा पण दिला आहे आणि त्यामुळे गरमीचा एवढा त्रास होणार. टेंटची ही एक बाहेरून आणि आतून अशी टूर. त्याच्या आत हा दरवाजा आहे टेंटचा आणि आतमध्ये आल्यानंतर फर्स्ट क्लास ट्विन बेड आहे. ओढायला चांगलीशी त्यानंतर फॅन आहे आणि व्हेंटिलेशनसाठी या अशा छोट्या छोट्या खिडक्या आहेत. त्या हव्या तर उघड्या ठेवायच्या, नसतं असेल तर बंद करायच्या 2 आणि या बाजूला 1 आहे ती बंद आहे आमची. 3 आणि 4 अशा 4 खिडक्या पण आहेत. आणि आतल्या बाजूला त्याला बाथरूम आहे, टॉयलेट बाथरूम. तर त्याच्यामध्ये हे गिझर गरम पाण्यासाठी, बेसिन, टॉयलेट. ओव्हरऑल छान आहे. म्हणजे एक निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळतं आणि रात्री सकाळी उठल्यानंतरही छान पक्ष्यांची किलकिलाट. हा व्हिडिओ तसा थोडा मोठाच झाला आहे, तरी आशा करतो की आपल्याला हा आवडला असेल. आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा व आपल्या मित्रमंडळींनाही आमचा प्रवास वर्णन दाखवा. धन्यवाद.